ती कंपनी कुठली आहे, ती नक्की काय काम करते, किंवा माझा काय जॉब रोल असणार आहे, इतक्याही गोष्टी माहिती नसतात. हे मी बघितलंय. म्हणजे माझ्यापेक्षा तर ऑफकोर्स तुम्हाला जास्त एक्सपिरियन्स आहे, बट हे होतं. आणि मग नक्की मुलांनी कशी तयारी केली पाहिजे, कुठल्याही इंटरव्ह्यूला जायच्या आधी काय बेसिक गोष्टी माहिती असणं गरजेचे आहे, तर त्या प्लीज तुम्ही शेअर करा. येस, नक्कीच. जसं तुम्ही सांगितलं ते खूप खूप अंडरस्टूड आहे की मुलांना खरंच माहिती नसतं आपण कोणत्या कंपनीमध्ये काय अप्लाय करतो. ओके, आता फर्स्ट अँड द फॉरमोस्ट थिंग कसं आहे की जॉब्स आहेत मार्केटमध्ये, ओके, आणि मुलंही आहेत, बट फक्त गॅप कुठे आहे, तो स्किल सेटचा गॅप. येस, ओके. ह्याच्यामध्ये स्पेसिफिकली काय होतं की एखादा व्यक्ती जर इंटरव्ह्यू साठी जात आहे किंवा कोणत्याही पोझिशनसाठी अप्लाय करत आहे, प्रामुख्याने त्याला हे माहिती असणं गरजेचं आहे मी कोणत्या कंपनीमध्ये अप्लाय करतो आहे. मेनी अ टाइम्स आय हॅव सीन पीपल की ते येतात, आमच्या कंपनीबद्दल काही माहिती आहे का तुम्हाला, असं जर प्रश्न विचारला तर दे आर लाईक पॉइंट ब्लँक, ओके, फक्त मला कॉल आला होता म्हणून मी आलो. सो कॉल आला आहे दॅट इज ऑल्सो ओके, पण येता येता तुम्ही डेफिनेटली कुठे जात आहात ह्याचं तर गुगल नक्कीच करू शकता. अगदीच कुठलीच कंपनी असं म्हणणार नाहीये आमचं हार्ड कोर सर्व्हिसेस किंवा हार्ड कोर अंडरस्टँडिंग आम्हाला द्या. एटलीस्ट व्हॉट इज द कंपनी, ओके, व्हॉट आर द सर्व्हिसेस दॅट दे केटर टू. बरोबर, ओके, त्यांचे जे स्थापन कोणी केलेली आहे, फाउंडर म्हणा, एटलीस्ट एवढं बेसिक अंडरस्टँडिंग नॉलेज. तेव्हा ज्या पोझिशनसाठी ते अप्लाय करत आहात तर त्या पोझिशन बद्दल तरी त्यांना माहित असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. मी कुठल्या वेकेन्सीसाठी मी अप्लाय केलेलं आहे, आणि समटाइम्स इट हॅपन्स की मुलांचं स्किल सेट बघून सुद्धा मल्टिपल जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतात. तिथे असं असतं की मग ए कॅटेगरीमध्ये नाही बसत, ठीक आहे, यू कॅन अप्लाय फॉर बी और यू कॅन सी. दॅट इज अनदर पार्ट ऑफ द स्टोरी. बट जर प्रामुख्याने तुम्ही ए कॅटेगरीसाठी अप्लाय करत आहात तर तुम्हाला ते ए बद्दल तरी माहिती असणं गरजेचं नाही. मी तर मॅम अशी मुलं पाहिलेली आहेत की हे बघितलं ही पोझिशन आहे, असं वाटतंय मला जमू शकतं म्हणून मी अप्लाय करतोय. येस, सो हे जे आहे हेही हल्ली खूप दिसायला लागलेलं आहे. खूपच करेक्ट आहे. बस येस, मला जमू शकतं. आयडियली सेही व्यक्तीने ठरवलं तर सगळं जमू शकतं. अगदीच बरोबर. असं काहीच नाहीये की आपण ठरवलं आहे आणि ते जमू शकणार नाही. बट आत्ताच्या घडीला माझं एज्युकेशन काय आहे, माझे स्किल्स काय आहे, आणि त्या ज्या पर्टिक्युलर जॉबसाठी मी अप्लाय करत आहे ते खरंच वर्कआउट होत आहे का, खरंच मला जमू शकतंय का, हे प्रामाणिकपणे स्वतःला प्रश्न विचारणंही तितकंच गरजेचं आहे. तर जाऊन वी कॅन से की येस, मी या जॉबसाठी ऍप्लिकेबल आहे आणि तेवढी माझ्यामध्ये केपेबिलिटी आहे. सो मुलांनी कधीही कुठेही इंटरव्ह्यू साठी जात असताना, म्हणजे स्पेसिफिकली फ्रेशर्स, बिकॉज रेस्ट ऑफ द पीपलला जे एक्सपिरियन्स आहे त्यांना ऑलरेडी इंडस्ट्रीमध्ये राहिल्यामुळे त्यांना समज येते, बट आपण रॉ आहोत, आपण पहिल्यांदाच कुठेतरी नोकरीसाठी जात आहोत, तर डेफिनेटली फर्स्ट अँड द फॉरमोस्ट थिंग कंपनी काय आहे, कंपनीबद्दलचे एटलीस्ट बेसिक सर्व्हिसेस कंपनी देत असते ते माहित असणं गरजेचं आहे. कुठल्या पोझिशनसाठी मी अप्लाय करतोय त्या पोझिशन बद्दल थोडी रिसर्च करणं. ज्या वेळेला पण तुम्ही एखाद्या पोझिशनला अप्लाय करता तिथे जॉब डिस्क्रिप्शन हे दिलेलं असतं, बरोबर. सो तुम्ही ते वाचणं गरजेचं आहे आणि त्याचं नक्की काय त्यांना काय म्हणायचं आहे हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. बरोबर. व्हेन यू आर अप्लाय फॉर अन इंटरव्ह्यू त्यावेळेला ते HR तुम्हाला सविस्तररित्या सांगूच शकणार आहे, बट त्याच्या आधी तुम्हाला एटलीस्ट त्याचं बेसिक ABCD तरी माहिती असणं गरजेचं आहे. ओके, मी या पोझिशनसाठी अप्लाय करत आहोत म्हणून. आणि ज्या वेळेला कधी कधी असे प्रश्न विचारले जातात HR कडून की तुम्हाला का वाटतं की तुम्ही या पोझिशनसाठी योग्य कॅन्डिडेट आहात म्हणून, सो कधी कधी मुलं असं म्हणतात नाही ते किंवा चालतंय आता सध्या डिजिटल मार्केटिंग खूप ट्रेंडिंग आहे, सो म्हणून मी अप्लाय केलेलं आहे. सो तसं नाही असलं पाहिजे, बिकॉज त्याच्यामुळे तुमचा कॅज्युअल अप्रोच दिसून येतो. सो जे की ते टाळण्यासाठी एटलीस्ट ज्या वेळेला तुम्ही बेसिक लेवलचा अभ्यास करता, सो इंटरव्ह्यू घेत असताना सुद्धा त्याला समजतं की भविष्यामध्ये जर ह्याचं मी सिलेक्शन केलं तर हा अभ्यासू कॅटेगरीमध्ये जाणारा व्यक्ती आहे.
अगदीच अगदीच बरोबर. इवन मॅम की इंटरव्ह्यूला येताना सुद्धा, म्हणजे हे तर आधीच्या गोष्टी झाल्या, प्री प्रिपरेशन आणि हे सगळं, पण इंटरव्ह्यूला येताना सुद्धा मुलं खूप कॅज्युअल अप्रोच मध्ये किंवा कॅज्युअल अटायर मध्ये येतात. टॉन जीन्स अँड वेअरिंग कॅज्युअल क्रॉप टॉप आणि स्लीवलेस, किंवा मुलं खूप बॅगी काही घालून आलेले आहेत. पण काय आहे, म्हणजे जो इंटरव्ह्यू घेणार आहे त्यात तो बघताना की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. सो मुलांनी काय कसं स्वतःला कॅरी केलं पाहिजे, म्हणजे फ्रॉम ड्रेस टू डॉक्युमेंट्स. राईट. तर प्लीज सांगा मला. शुअर. सी, तुम्ही कोणत्याही इंटरव्ह्यू साठी जावा, इदर इट इज समथिंग दॅट इज रिलेटेड टू डिजिटल पार्ट किंवा IT, नॉन IT, एनीवे यू आर प्रेझेंटिंग युअरसेल्फ. सो त्याच्यामुळे शक्यतो किंवा रादर आय वुड से कंपल्सरी ओके यू हॅव टू गो इन टू फॉर्मल्स. आता फॉर्मल्स मध्ये आय डोंट एक्सपेक्ट किंवा मी असं कुठे सांगत नाहीये की अगदी ब्लेझर वगैरे घालूनच जाणं गरजेचं आहे की, बट मुलांनी प्रॉपरली शर्ट, आयर्न शर्ट, ओके, ट्राउझर्स, व्यवस्थितपणे स्वतःला 8-2 वेळा आरशात बघणं ग्रूम्ड आहे की नाही म्हणून. बिकॉज समटाइम्स यू हॅव युअर बियर्ड अँड एव्हरीथिंग अँड देन इट फील्स सो अनप्रोफेशनल, कसं काय म्हणून आलेले आहात. तर ते तसं नाही असलं पाहिजे. इव्हन फॉर द फिमेल्स यू कॅन हॅव युअर वेस्टर्न अटायर किंवा मग इव्हन इंडियन फॉर्मल्स मध्ये चुडीदार, साडीज किंवा पंजाबी लेगिन्स, कुर्तीज, डिसेंट वन विच इज कम्प्लिटली एक्सेप्टेबल. जीन्स, टी-shirts, no, complete no, because it gives a very casual look and it feels की भाई ठीक आहे, भेटलं तर भेटलं, जॉब नाही तर नाही झालं तरी जाण्यासारखं. मी प्रत्येक गोष्ट इंडिकेट करते ना समोरच्याला, म्हणजे HR सगळंच ऑब्झर्व करत असतो. सो एव्हरीथिंग इज द इंडिकेशन. एक्झॅक्टली. मोर ओव्हर इट इज लाईक हे तर अपिअरन्स बद्दल झालेलं आहे, बट ऍट द सेम पॉइंट ऑफ टाइम वेन यू आर कॅरिंग युअर डॉक्युमेंट्स ते फाईल मध्ये असलं तर उत्तम. ओके, बिकॉज मेनी अ टाइम्स इट हॅपन्स लाईक गरजेचं नाहीये की फक्त ड्युरिंग द टाइम ऑफ इंटरव्ह्यू तुमचे सगळेच डॉक्युमेंट्स चेक केले जाते, पण कधीही कॅरी करणं सेफ साईड कॅरी करणं गरजेचं आहे. रेझ्यूम तुमचा, मेनी अ टाइम्स आय हॅव सीन पीपल दे फोल्ड द रेझ्यूम, रोल करून आणतात किंवा खिशातून त्यांचा रेझ्यूम बाहेर येतो. सो आय वंडर की खिशातून कसा काय रेझ्यूम बाहेर येऊ शकतो आहे ना. सो नाही, ते चुकीचं आहे. बिकॉज रेझ्युमे कॅरीज यू ऍक्च्युअली, आणि तुम्ही ते त्याला खिशात टाकून सो एक्झॅक्टली. सो तुमचं प्रेझेंटेबल असणं गरजेचं आहे की प्रॉपर फाईल मध्ये आणा तुमचा रेझ्यूम व्यवस्थितरित्या. ज्यांनी पण मागितलंय रिसेप्शन, कधी कधी रिसेप्शन वरती तुमचा CV तुम्हाला द्यावा लागतो किंवा मग ऍट द HR राऊंड. सो मेक शुअर दॅट वाईल गिव्हिंग ऑल्सो यू आर गिव्हिंग समथिंग. जसं आपण व्हिजिटिंग कार्ड देत असताना डेफिनेटली एक वे ऑफ गिव्हिंग असतं, सो तसंच तुमचं रेझ्यूम सुद्धा तुम्ही त्या पद्धतीने दिलं पाहिजे. सो हे तर तुम्ही बाय डिफॉल्ट प्रायमा फेसियामध्ये असलं पाहिजे. अपार्ट फ्रॉम दॅट रेझ्युमे मध्ये तुम्ही लिहित असताना ओके इट शुडंट बी लाईक फक्त हाफ अ पेज रेझ्यूम. समटाइम्स आय हॅव सीन फ्रेशर्स मुलं अर्धा पेज रेझ्यूम संपला त्याचा किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला नाही कळत. म्हणजे स्पेसिफिकली आय वुड रिकमेंड हिअर की लाईक ज्या वर्षी तुम्ही पास झालेला आहात त्या वर्षी वर्ष लिहा. बिकॉज समटाइम्स इट इज लाईक ग्रॅज्युएट, BMS केले, BCom केले, एक्सेट्रा. ओके, सो त्याच्यामुळे तुमचं इयर कोणतं आहे हे जर समोरच्या व्यक्तीला कळत नाही, इट गिव्स ॲम्बिग्युटी. तर त्याच्यामुळे तुमचं इयर असणं महत्वाचं आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला एजेस तर ठीक आहे, पण आपण एक अंदाज बांधतो की हा किती वर्षाचा मुलगा असेल. म्हणजे इट मॅटर्स. येस, ऑफकोर्स इट मॅटर्स की काही गॅप्स झालेले आहेत का किंवा आधी काय केलेलं आहे, काय आहे. बरोबर. सो त्याच्यामुळे तुमचं वय सुद्धा असणं, वय म्हणण्यापेक्षा आय वुड से कम्प्लीट डेट ऑफ बर्थ लिहिणं गरजेचं आहे. आणि इव्हन तुम्ही कोणत्या वर्षी तुमचं एज्युकेशन, जनरली इट इज SSC, HSC आणि ग्रॅज्युएशन आणि मास्टर्स असं लिहिलं जातं. सो तेही प्रामुख्याने तुमचं year of passing हे लिहिलं गेलं पाहिजे. अदरवाईज द इंटरव्ह्यूवर स्टार्ट कॅल्क्युलेटिंग ओके ह्याचं एज एवढं आहे तर HSC मग ते तसं नाही असलं पाहिजे. सिमिलरली तुम्ही काही कोर्सेस करत आहात, जर सर्टिफिकेशन आहे तर त्याचं तुम्ही नमूद करा. ओके, यू हॅव द सर्टिफिकेशन कोर्सेस, बट जस्ट बिकॉज काहीतरी स्क्रोल करून तुम्हाला ज्ञान प्राप्त झालंय तर ते तुम्ही लिहिताय. आणि वेन यू आर बिंग आस्क्ड क्वेश्चन्स ऑन दॅट इट इज नॉट सफायसिंग. पीपल विल लिटरली add all these things that I know this, I know that, and कसं माहिती आहे
तर मी रिसर्च केलेला आहे. अजून एक चूक मुलं कुठे करतात तर स्पेसिफिकली तिथे स्किल्स म्हणून एक कधी कधी कॉलम लिहितात. स्किल्स मध्ये आम्हाला या स्किल्स येत आहेत. तुम्ही जे लिहित आहात त्याच्याबद्दल तुम्हाला बोलता आलं पाहिजे. बरोबर, पहिली गोष्ट. तर अदरवाईज लिहूच नका. मेनी अ टाइम्स इट हॅज बीन सीन की आता लेट्स से फॉर एक्झाम्पल आय हॅव टीम लिडिंग स्किल्स असं आपण काहीतरी लिहितो. बरोबर. त्याच्यामध्ये ज्या वेळेला त्या व्यक्तीला प्रश्न केला जातो टीम लिडिंग तुला कसं काय कळलं की यू वुड बी अ टीम लीडर किंवा काय, आणि दे गो ब्लँक. त्या ज्या वेळेला एखादा व्यक्ती लिहितो आहे की येस मी माझ्या कॉलेजमध्ये कुठले तरी स्पोर्ट्स मध्ये काहीतरी इव्हेंट्स केलेले आहे, त्याच्यामध्ये काही लीड केलंय, दॅट इज अंडरस्टूड किंवा कोरिलेट होण्यासारखे आहे. बट काही काही ठिकाणी ब्लँक होतं. सो जस्ट लिहायचं म्हणून कॉपी पेस्टेड रेझ्युमे. येस प्लीज अवॉइड करा त्या हिशोबाने. आणि इवन वेन यू आर कमिंग अँड यू आर गिव्हिंग अन इंटरव्ह्यू, स्टार्ट विथ द इंटरव्ह्यू अँड सो ऑन. ग्रीटिंग्स देणं गरजेचं आहे. क्वेश्चन्सला जे क्वेश्चन्स करतो एखादं HR, सो ऍट दॅट पॉइंट ऑफ टाइम अंडरस्टँडिंग द क्वेश्चन अँड मेकिंग शुअर यू आर गिव्हिंग टू द पॉइंट आन्सर्स. समटाइम्स इट ऑल्सो हॅपन्स की क्वेश्चन्स ला आन्सर करत असताना तुम्ही कधी कधी फार कॅज्युअली आन्सर करता. हे मला माहितीच आहे, हा येतच आहे, ते येतच आहे. कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्स हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ते समजून आलं पाहिजे. आणि मेनी अ टाइम्स इट हॅपन्स की जस्ट बिकॉज ऑफ युअर कॅज्युअल अप्रोच किंवा हा ऍटिट्यूडचा इश्यू आहे त्याच्यामुळे सुद्धा रिजेक्शन मध्ये जातात. आता कधी कधी असं होतं ज्या वेळेला आम्ही रिजेक्शनचे ईमेल्स पाठवतो, मेनी अ टाइम्स पीपल आस्क की वाय एक्झॅक्टली. सो इट हॅपन्स लाईक सगळं डिग्री आहे, वर्कआउट पण होण्यासारखं आहे, पण जस्ट बिकॉज दॅट अप्रोच which matters a lot. Yes, and that approach has to be developed by the candidate. Yes, of course. कुठल्याच शाळेमध्ये असं शिकवलं तरी ते इम्प्लिमेंट करणं थोडं कठीण होतं त्या मुलांसाठी. सो ही तयारी करणं कुठेतरी गरजेचं आहे. आणि मेन म्हणजे आपण पेशन्स, म्हणजे जर तुम्हाला जॉब मिळतोय नाही मिळत आहे व्हॉट एव्हर इट इज, बट तुम्हाला तो पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. बरोबर. बिकॉज मेनी अ टाइम्स इट हॅपन्स लाईक म्हणजे मी इथे 4 ठिकाणी अप्लाय केलेलं आहे एव्हरीथिंग, ओके, आणि मला एखाद्या ठिकाणी नोकरी मिळत आहे, राईट. सो समटाइम्स इट इज लाईक वेन यू कम टू द जॉब ऑल्सो अँड टप्प्याटप्प्याला गोष्टी होतात. तर मला एक आठवतंय एक कॅन्डिडेटने मला म्हटलं होतं, वेन आय सेड की येस यू हॅव बीन सिलेक्टेड, आणि 6 महिन्याचं प्रोबेशन पिरियड आहे, द पर्सन सेड 3 महिन्याचं प्रोबेशन नाही का करून देऊ शकत. आय एम लाईक की you need to adhere to what the company is saying. आणि प्रत्येक कंपनीचे रूल्स, रेग्युलेशन्स, टर्म्स एक्सेट्रा वेगवेगळे असतात. सो तिथे अगेन पेशन्सचा उल्लेख का केला आहे की 6 महिन्याचं जर प्रोबेशन आहे तर तुम्हाला त्या 6 महिन्यामध्ये तुमचं परफॉर्मन्स आणि ह्या सगळ्या गोष्टी सगळंच. एक्झॅक्टली. अँड नाव इट इज लाईक ऑल अबाउट क्विक मनी. Yes. So when people say okay, what will be my next salary, when is it going to be like, and so on. So now students किंवा जे मुलं आता फ्रेशर्स म्हणून इंटरव्ह्यू देत आहेत हे लक्षात घेणं गरजेचं आहे. पहिला तुम्ही काय देत आहात, राईट, ऑफकोर्स, तुमचं आउटपुट काय आहे कंपनीकडे ते लक्षात घेतल्यानंतरच तुम्हाला काहीतरी. आयडियली कसं की मुलगा कुठल्याही जेवढी सॅलरी अर्न करतो तेवढ्याच्या 10x त्यांनी कंपनीला दिलेच पाहिजे. देन that person can demand that much salary. म्हणजे that is the ideal rule everywhere. Agreed. But sometimes if people, maybe because of their social things म्हणा किंवा बाकी काही कुठल्या गोष्टींमुळे म्हणा, people don't tend to go hand in hand with those things. Okay. आणि दुसरं काय आहे की आता आपण एवढ्या कॉम्पिटेटिव्ह जगात राहतो आहे, कंपनीजला कॉम्पिटिशन आहे एक्सटर्नली, राईट. पण ते एक्सटर्नली कॉम्पिटिशन फेस करण्यासाठी किंवा बीट करण्यासाठी आतमध्ये जी लोक आहेत ती सुद्धा तेवढीच कॉम्पिटेटिव्ह असली पाहिजे. बरोबर. सो फॉर दॅट रिझन समटाइम्स कंपनीज मध्ये असं होतं की फार काम आहे, हे प्रोजेक्टचे डेडलाईन्स आहेत किंवा हा पीक टाइम आहे, त्याच्यामुळे तुम्हाला थांबणं गरजेचं आहे, एक्सटेंड करावं लागतं तुमचं टायमिंग, कधी एक्स्ट्रा संडेजला यावं लागतं किंवा व्हॉट एव्हर इट इज. सो त्यावेळेला सुद्धा तेवढंच पेशंटली गोष्टी हँडल करता आलं पाहिजे. इट कॅनॉट बी लाईक 9 to 6 चा जॉब आहे आणि 6 आउट. सो त्याच्यामध्ये कुठेतरी अगेन असं होतंय की
मानसिक तयारी. बरोबर. So you have to develop a mindset. I'm nowhere saying that it's all about that you have to work and work. No, not like that. But whenever there is a necessity for an organization, then definitely you should look forward to it. So ज्या वेळेला मुलं असे इंटरव्ह्यूजला येतात त्यावेळेला कदाचित पॉसिबिलिटीज आहेत काही याच्याच म्हणतात की एखाद्या वेळेला काही एक्सटेन्शन असेल तर तुम्ही वर्कआउट करू शकता का किंवा काय. सो ह्याच्यामध्ये सुद्धा थोडं पॉझिटिव्ह आस्पेक्ट दाखवणं गरजेचं आहे. आणि प्लस हे हॉपिंग असतं. येस. पहिला तरी इट वॉज लाईक 3-4 years म्हणजे आय सपोज ओव्हर द पिरियड ऑफ टाइम कदाचित लाईक आता ग्रॅच्युटीचा कॉन्सेप्ट 5 yearsच्या हिशोबाचा आहे. आय डोंट नो हाऊ मेनी पीपल आर गोइंग टू गेट द ग्रॅच्युटी बिकॉज देर इज सो मच ऑफ जॉब हॉप्स प्रिसाइजली टॉकिंग. सो after initially it was like people used to stay for a decade also. तो ट्रेंड कमी होता आता 4-3-5 असं लागलेलं होतं. But now it is like people serve the company for a year and they feel they can do something better and so on. पण त्या एका वर्षामध्ये सुद्धा त्यांना असं वाटतं की मला क्विक ग्रोथ असली पाहिजे. बरोबर. सो ते कुठेतरी मुलांनी अंडरस्टँड करून घेतलं पाहिजे की मला प्रॉपर एक दीर्घकाळ देणं गरजेचं आहे. तेव्हा जाऊन काहीतरी ग्रोथ अपेक्षित असणार आहे. And moreover, when it comes to the interview part, specifically to the concluding part, की गरजेचं नाही की तुम्ही सगळ्याच प्रश्नांना उत्तरं दिलेली आहेत तर तुमचं सिलेक्शन होणारच पाहिजे. बरोबर. देर आर मेनी ऍप्लिकेशन्स विच इज बीन रिसीव्ड ऑन अ डे टू डे बेसिस. सो त्याचं शॉर्टलिस्टिंग प्रोसेस किंवा कंपनीला आत्ताच्या घडीला काय गरजेचं आहे त्या कंपनीच्या कल्चरला मॅच होऊ शकतो. एक्झॅक्टली. कंपनीचं कल्चर हे कंपनी टू कंपनी डिफर होतं. मेनी टाइम्स इट हॅपन्स की कल्चरली फिट नाही होत. सो ते सुद्धा चेक केलं जातं हे कल्चरली हा व्यक्ती फिट होऊ शकतो आहे की नाही म्हणून. सो या सगळ्या छोट्या छोट्या बारकावी आहेत. मुलांनी खूप क्लिअरली हे अंडरस्टँड करून घेणं गरजेचं आहे की तुमचं छोटं ऍक्ट तुम्ही फक्त त्या 10 किंवा 15 मिनिटं तुम्ही ते इनिशियल इंटरव्ह्यूला बसता. पण इंटरव्ह्यूवर त्या 15 मिनिटांमध्ये तुमचे सगळेच हावभाव मॅक्सिमम ऑब्झर्व करतात. सो हा कसा आहे काय आहे. अजून एक महत्वाचा विषय म्हणजे ज्या वेळेला इंटरव्ह्यूवर तुमचे इंटरव्ह्यू घेतल्यानंतर एखादं टेक्निकल डिटेल्स विचारतो. फॉर एक्झाम्पल एखादी टेक्निकल टेस्ट दिली जाते किंवा समटाइम्स आता जरी ChatGPT आणि एव्हरीथिंग असे टूल जरी अवेलेबल असले तरी सुद्धा तुम्ही स्वतःच्या एंडने काय तिथे करू शकता ह्याच्यासाठी छोटे टेस्टिंग असतं. समटाइम्स ईमेल्स लिहायला देतात किंवा तुमचं कम्प्युटर्स रिलेटेडचं पुढचं ज्ञान बघतात. सो समटाइम्स इट हॅपन्स की काही मुलं म्हणतात की नाही मला हे जमू शकणार नाही आहे. ओके, तर तसा अप्रोच नाही असला पाहिजे. तुमचा तेवढा अभ्यास असणं गरजेचं आहे. सो दॅट जर काही आलंच काही क्वेश्चन्स केलेलेच आहे किंवा एखादा टेस्ट लिहायला दिली आहे तर येस आय विल फेस इट. भले उद्या जरी रिजेक्शन झालं तरी काही हरकत नाही आहे. पण ते फेस करताना तुम्हाला हे अंडरस्टँड होतं की कुठल्या टाईपची टेस्ट विचारतात किंवा दिली जातात सो ऑन. याच्याने भले या कंपनीमध्ये तुमचं नाही झालं असेल सिलेक्शन पण पुढच्या इंटरव्ह्यू साठी तुम्हाला कॉन्फिडन्स प्रिपरेशन झालेलं असू शकतं. येस. सो ह्याच्यामुळे परत अगेन अप्रोच उद्या एखादा चॅलेंज आला तर माणूस कशा पद्धतीने ते चॅलेंज एक्सेप्ट करणार आहे. सो या सगळ्याच गोष्टी छोट्या छोट्या बारकावे आहेत जे की वेन यू आर गोइंग फॉर अन इंटरव्ह्यू तुम्ही या सगळ्याच गोष्टी केल्या पाहिजे. बिकॉज कंपनीज बघतेस की सगळ्याच गोष्टी स्क्रीन करते. एक वेळ नॉलेज किंवा स्किल्स डेव्हलप करता येतात पण माइंडसेट आणि अप्रोच बिहेवियरल पॅटर्न हे काही चेंज करता येत नाही. सो ह्याच्यावरती जास्त काम करणं गरजेचं आहे. ओके, थँक्यू सो मच.